हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले होते दुपारचे 4:30-5 वाजलेले होते बघा. काय म्हणतात की तुम्ही झोपायचा ना खरंच खूप प्रयत्न करत होते. आतुरच झोपला होता, त्याच्या बाजूला मी झोपायचा खरंच खूप प्रयत्न करत होते. पण समोर असं काही चित्र दिसलं की नाही मला झोपच लागत नाही. खरं तुम्हाला सांगते, ही जी माझ्या कपाटाची अवस्था आहे ती आत्तापासूनची नाही आहे. जानेवारी महिन्यात आपलं जे हळदी कुंकू असतं किंवा मग जानेवारी महिन्यात भरपूर सण होते आपले असं म्हणावं लागेल, तेव्हापासूनची ही माझ्या कपाटाची अवस्था आहे. ते कपाट काय म्हणतात लावायला मला खरंच नाही वेळ भेटला. तर ते सारखं लावायचं असं झालं होतं. काल मी आदिराजचं आणि आदिराज पप्पांचं दोघांचं लावून घेतलं होतं. इतकं वाईट कपाटाची अवस्था मला वाटते माझी पहिल्यांदाच झाली असेल. एवढं मी काय म्हणतात एवढी वाईट अवस्था कधीच होऊ देत नाही कपाटांची. कपडे असतात ते व्यवस्थित मी नीटच ठेवते. रोजची कपडे जरी असली तरीही मला असं विस्कटलेली कपडे म्हणाल तर मला अजिबात आवडत नाहीत. शक्यतो माझ्या कपाटात तरी असे कपडे तुम्हाला असे भेटणारच नाही आहेत. पण आज काय म्हणतात झोप लागली नाही. म्हणलं चला जे काम आपण किती दिवस रखडलेलं होतं ते काम आज पूर्ण करूया. ते म्हणजे कपाट लावायचं होतं मला. म्हणून मग आदिरा झोपला होता त्यावेळेस चला कपाट लावून घेऊया म्हणलं. मी झोपण्याचा त्याच्या बाजूला भरपूर प्रयत्न केला पण मला काही झोपच येईना. म्हणून हे काम करायला घेतलेलं आहे. खूप दिवस झाले काय म्हणतात कुठंतरी जायचं म्हणलं की पटकन तो ड्रेस घातला आणि धुवून मग आहे असंच मी कपाडामध्ये सरकवलेला आहे. पहिल्यांदाच असं झालं असेल की मी कपाडात आहे अशी कपडे सरकवलेली आहेत. नाहीतर कधीच कपाट माझं असं बिस्कटलेलं जास्त नसतं. सगळं इकडचं तिकडं झालं होतं, भेळमिसळ झालं होतं. आणि खरं कारण सांगायचं झालं तर आदिराजमुळे ना आदिराज किती वेळा मी कपाट लावलं तरी तो असं एखाद्या वेळी जर त्याला कपाट असं उघडं दिसलं की जाऊन सगळे कपडे आतमधले काढून फेकतो तो बाहेर. त्याचे असू दे माझे असू दे त्याच्या पप्पाची शक्यतो त्याच्या हाताला येत नाहीत कारण त्याच्या पप्पाची जरा वरच्या साईडला आहेत आणि त्यामुळे त्याचे हात त्यांच्या पप्पाचे त्याला हाताला येत नाहीत. पण माझे आणि त्याचे आमच्या दोघांचे कपडे त्याला बरोबर व्यवस्थित हाताला येतात. त्यामुळे काय म्हणतात विस्कटाची कामं असते ते आदिराज बाबू एकदम छान करतो. इथं ना सगळं मिक्स मॅच झालं होतं. मलाच कपडे व्यवस्थित सापडत नव्हते. कशावरचा पायजामा कुठे होता, ओढणी कुठं होते आणि टॉप कुठे होता अशा अवस्था झाली होती बेकार. कारण आदिराजने एखाद्या वेळेस कपडे जर ओढली तर मी आहे अशी कपाडात काय म्हणतात ठेवणे बुचकणे तो एक प्रकार असतो ना त्या टाईपमध्ये झालं होतं बघा सगळं. त्यात परत गावाला गेलो आहे यातले ड्रेस घेऊन गेलो, परत आहे असं बॅग रिकामी करण्यासाठी परत आहे असंच ठेवलं. सगळं खूप खूप विस्कटलेलं. ॲक्च्युअलमध्ये ना मी ही सगळे ड्रेस एकूण एक सगळे ड्रेस मी आदिराज झोपला होता त्यावेळी ना इस्त्री करून ठेवले होते. कारण काय म्हणतात इस्त्री केल्यावर जरा छान वाटतात कपडे घातलेली आणि पटकन काय म्हणतात एखादा ड्रेस उचलून घालता येतो. इस्त्री करायचा जो ड्रेस असेल तो म्हणून मी सगळे ड्रेस इस्त्री करून ठेवले होते. पण झालं असं की परत जेवढी इस्त्री केली होती तेवढे सगळे ड्रेस संपले आणि धुवून परत मी आहे अशीच ते ठेवले. त्यामुळं काय म्हणतात सगळं विस्कटे खरंच कपाटात खूप झाली होती. ही अवस्था फक्त काय तुम्ही म्हणाल की ड्रेसची झालेली आहे तर असं नाही आहे. ड्रेसची नाही आहे, सगळं साड्या असू दे, ड्रेस असू दे किंवा मग खालचं जे आपलं वैयक्तिक जे दुसरं सामान असू दे त्याचीसुद्धा सगळ्याची अवस्था एकदम बिकट आणि बेकार झाली होती. मलाच असं स्वतःला मनाला वाटत होतं की माझ्या कपाडाची अवस्था एवढी बेकार कशी काय होऊ शकते असं वाटत होतं. हे ड्रेस ना खरं तर ॲक्च्युअलमध्ये आता मला हा जो ड्रेस आहे तो मला रिटायर्ड करू वाटायला लागलेला आहे कारण त्याचा कलर थोडासा डाऊन झालेला आहे. माझी एक गोष्ट आहे जो मला ड्रेस आवडतो तुम्ही काय म्हणतात कलर जाऊ दे किंवा मग फाटू दे थोडासा मी त्याचे हाऊस पूर्ण केल्याशिवाय तो ड्रेस मी फेकून देत नाही. त्यातलाच हे 2 ड्रेस होते. एक पिंक कलर आहे आणि एक ऑरेंज कलर आहे. ते ड्रेस मला खरंच खूप आवडले होते. बांधणी टाईपमध्ये होते. मी जास्त महाग नाही ते 600 रुपयाला 2 ड्रेस ते घेतले होते कारण आदिराजबरोबर पटकन कुठेतरी घालून जाता येईल ह्या विचाराने मी ते ड्रेस घेतले होते. पण मला ते ड्रेस इतके आवडले ना की मी काय म्हणतात खूप वेळा ते ड्रेस मी घातले. सारखं बाहेर कुठेतरी चाललो की तेच ड्रेस मी घालून जाते अजूनही. तर इथं मी काय केलं होतं एक टॉप काय म्हणतात 2 टॉप आणि 1 लेगिन्स अशा ह्याच्यामध्ये होतं ते जरा वेगळं ठेवलं. तुम्ही पसारा कितीही लावा आणि कितीही आवरण्याचा प्रयत्न करा आणि थोड्या दिवसांनी अवस्था व्हायची तशी होते. आदिराज पप्पांचं तर कपाट मला वाटते माझं एकदा लावून होत असेल तर त्यांचं मी 3 वेळा लावलेलं आहे. इतक्या वेळा ते विस्कटतात. त्यांना किती वेळा सांगितले मी की कपाट तुम्ही व्यवस्थित कपडे घेत जावा आणि व्यवस्थित ठेवत जावा. ठेवायचं तर मीच ठेवते पण त्यांनी घेताना सुद्धा सगळं अस्ताव्यस्त असतं. माझं हे सापडत नाही माझं ते सापडत नाही, तुम्हाला हेच व्यवस्थित ठेवलेलं नाही आहेस, माझ्या हाताला लागत नाही, तू शोधून दे असं सगळं चालू असते सकाळी. त्यामुळे किती वेळा जरी कपाट आपण लावण्याचा प्रयत्न केला तरी पण काय म्हणतात आदिराच्या पप्पाचं आणि आदिराच्या दोघांची कपडे किती वेळा पण लावा विस्कटायचं तशी ती विस्कटूनच ठेवतात. आदिराजचे तर मला वाटतंय मला आठवड्यात नाही एकदा त्याची मी कपडे लावतच असेन.
सारखं लावायला लागतात. कारण कसं आता जर थोडंसं गरमी वाटायला लागलेली आहे म्हणून ती गरमीचे कपडे मी आतल्या साईडला ठेवली होती, ती परत आणि आता बाहेर काढलीत आणि आता परत तीच घालायची. आता जर असं काय म्हणतात गरमी वाटायला लागली, थंडी जर अशी कमी वाटायला लागली आता, त्याच्यामुळं जर असं इकडचं तिकडं केलं कपाडात. सगळं अशा अवस्था पाहून ना मनाला माझी शांती भेटली नाही. जेव्हा काय म्हणतात कपाट लावून मी जरा शांत बसेन ना, तेव्हाच मला असं वाटते मी शांत वाटेल माझ्या मनाला. खूप दिवस झाले मी हे लावायचं म्हणत होतो, पण तेवढा वेळ भेटत नव्हता किंवा मग कंटाळा येत होता. राहू दे, आज राहू दे, उद्या लावूया, उद्या राहू दे. परवा असं काय म्हणतात ढकलगाडी जी होती ती चालू होती खूप दिवस झाले. हा काय म्हणतात 2 टॉप आणि 1 लेगिन्स एकत्र ठेवलेले आहे, जेणेकरून ते मला भेटताना पटकन भेटेल किंवा मग घालायच्या वेळेसच पटकन घालता येईल. अशी माझ्याकडे भरपूर 3-4 टॉप आहेत ज्याच्यावरती 1 लेगिन्स होते, किंवा मग असं मी घेताना पण असा विचार करून घेते की शक्यतो लेगिन्स घालावं लागू नये. आपल्याकडे लेगिन्स ती आहे तर टॉप त्या कलरमध्ये थोडासा म्हणजे त्या लेगिन्सवर मॅच होईल ह्या हिशोबानेच घेते, जेणेकरून ते मॅचिंग बरोबर होईल, परफेक्ट मॅच होईल. चला एवढं करूच तोपर्यंत लाईट लावून मी करत होते सगळं. आणि बाबू लाईटीच्या उजेडामध्ये सुद्धा झोपला होता. कारण त्याचा रात्रीचा किस्सा तुम्हाला सांगते मी. ते आदिराची आई आहे ते ट्रिपला गेल्या आहेत. त्या ट्रिपला गेल्यामुळे मग काय झालं तर सकाळी जरा लवकर उठल्या, पहाटे म्हणजे 3-3:30 वाजता त्या उठल्या होत्या आणि आवरून चालल्या होत्या. मग ते मला विचारत होत्या थोडंसं की हे कुठे आहे, ते कुठे आहे. मग विचारताना त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी आवरून जाताना जे बघितलं ना, तो उठून बसला, ते बसलाच. रात्री तो 3:30-4 वाजता उठून बसलेला आणि सकाळी 7 वाजता झोपला. त्यामुळे त्याची झोप पूर्ण झाली नाही. आणि नंतर दुपारी मग 2 वाजता परत झोपला आणि 2 वाजता झोपल्यानंतर मग 5:30 वाजता उठला. तोपर्यंत माझं काम चालूच होतं 5:30 वाजेपर्यंत. इतका वेळ हे सगळं करत होते. म्हणलं जरा स्वयंपाकाला जरा निवांत स्वयंपाक करूया, म्हणलं आवरावरी तर हे आधी काम करून घेऊया म्हणून हे काम करायला घेतलं होतं. तोपर्यंत आदर्श बाबू झोपला होता. हा टॉप तर आदर्श बाप्पांना अजिबात आवडत नाही. हा टॉप मी घेतला बस आमच्या दोघांची भांडणं आहेत. तुला पिवळाच कलर का आवडतोय म्हणतात त्यांनी. त्यांचं ठरलेलं एकच असते, तुला पिवळा कलर का आवडतो. त्यांना अजिबात आवडत नाही पिवळा कलर आणि मला म्हणजे पिवळा कलर लय आवडतो. त्यांचं एकच असतं, पिवळा कलर सोडून कुठला घे, लाल पिवळा कलर सोडायचा आणि कुठले पाहिजे ते कलर घे, तर लाल आणि पिवळा कलर अजिबात घ्यायचा नाही, असं असतंय त्यांचं. आदर्शच्या बाबतीत पण सेमच आहे. त्याला पण टी शर्ट घेताना लाल आणि पिवळा कलरचा अजिबात टी शर्ट मला ते घेऊ देत नाहीत. बाकी कुठल्या पण कलरचं घे, फक्त लाल आणि पिवळा कलर घ्यायचं नाही. त्यामुळे मला वाटतं घेतल्यापासून हा टॉप मी एकदा का दोनदाच घातला असेल, त्याच्यानंतर परत टॉपच घातला नाही मी. तर सगळं काही मी पूर्ण शूट करत बसले नाही. परत लगेच मी साड्या पण लावून घेतल्या, कारण संक्रांतीला हळदी कुंकवाच्या वेळेस वर खाली झाल्या होत्या साड्या, त्या पण लावून घेतल्या. चला आदिराज भाऊ उठला. फायनली कपाटाचे आज लावायला मला टाईम भेटला होता, कारण आदिराज बाबू झोपला होता. मी म्हणलं चला, मला काही झोपच येईना, किती उशीर मी झोपण्याचा प्रयत्न करत होते, झोप येईना. मला राहू दे, कपाट लावायचं आहे, खूप दिवस वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे वेळ भेटत नव्हता. हा झोपला होता म्हणून म्हणलं चला आज पटकन थोडं कपाट लावून घेऊया. असं चला, आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि आमच्या आहोनं सकाळी म्हणत चला आपण छान मस्त कुठे आज फिरायला जाऊ. आमच्या आहो म्हणतात तुला हा वीक का एवढा आवडतो, तुला कशासाठी पाहिजे एवढं सेलिब्रेशन, हा पाश्चात्य देशातील सण आहे, तुला कशाला पाहिजे व्हॅलेंटाईन डे वगैरे. अजिबात नाही. आम्ही फिरायला वगैरे कुठेच गेलो नाही. म्हणले उद्या आपण बघू, महाशिवरात्री उद्या आपण कुठेतरी जाऊ. तर आज काय नाही, आज म्हणजे मला सुट्टी पण काढता येणार नाही, कारण शनिवार आहे. शनिवार म्हणजे त्यांचा वर्किंग डे असतो, त्यामुळे शनिवारचं आम्हाला कुठेही जाता येत नाही, म्हणून आम्ही काही गेलेलो नाही. व्हॅलेंटाईन डेचं म्हणाल तर मग काय म्हणतात, आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी जी असते ती आज असते. 14 फेब्रुवारीला आमची एंगेजमेंट झाली होती. 5 वर्ष झाले आमच्या एंगेजमेंटला आणि लग्नाला 4 वर्ष झालेले आहेत. तर एंगेजमेंट म्हणून म्हणत होते त्यांना आपण जाऊया चला कुठेतरी, तर मला म्हणजे नको नको, काय जायचं नाही, आपण कुठे शांत घरात बसा तुम्ही. तर ठीक आहे म्हणला. त्यांना काय म्हणतात अशा ह्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे. त्यांनी म्हणतात तुला असं ह्याच्यात प्रेम व्यक्त का करायचं, की ते चॉकलेट आणून द्या, केक आणून द्या, टेडी आणून द्या, तुला आणून द्या, ह्यातच का तुला प्रेम व्यक्त करायचं. माझी प्रेम करण्याची पद्धत म्हणजे वेगळी आहे. असं ते म्हणलं बाई तुमची प्रेम करण्याची पद्धत वेगळी, म्हणून आम्ही काय एवढं जास्त लांबड लावली नाही. आदर्श बाबू से हाय करायचं का ना, हाय. आता आम्ही झोपून उठलेलो आहोत. चला
साहेबांची जरा पोटा पाण्याचं बघूया, कारण बराच वेळ जरा झोपला होता तो. तिला 2-2:30 वाजता झोपला होता आणि आत्ता जस्ट उठलेला आहे. त्याच्यामुळे आधी पहिला ते हे तर बघते सगळं. कपाट वगैरे छान आवरलेलं आहे. किचन मोठं, थोडीशी भांडी घासायची आहेत. आवाज येईल म्हणून मी भांडी घासली नव्हती. भांडी पण घासते आणि आवरते. असं जरा खूप दिवसांनी आज आपला व्हिडिओ आलेला आहे, लॉंग व्हिडिओ. त्याच्याबद्दल खरंच तुम्हाला सॉरी की लॉंग व्हिडिओ येत नाही आहेत आपले. मला काय मी सांगू शकत नाही तुम्हाला काय येत नाही त्याचं, इथे सोडा. असं सगळं व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.